माझ्या आठवणीतील संक्रांत 22-23 डिसेंबरला उत्तरायण सुरू झाल्यानंतर चांगली थंडी असायची, समुद्रातील म्हावरं कमी व्हायला सुरुवात व्हायची आणि त्यानंतर पावसाळ्यानंतर सुरू झालेली मासेमारी तिला खऱ्या अर्थानं संक्रांतीमध्ये विश्रांती मिळायची. त्यावेळी गलबतं साधारण 1 महिन्यासाठी वरती घेतली जायची, काही डागडुजीची कामं केली जायची. मला तो चंद्रूस आठवतोय तेव्हा सगळी सागाची गलबत असायची, आत्ता फायबरची आली. आणि मग तो चंद्रूस कोणाच्या ओटीवर असलेल्या उखळामध्ये कुटून मग समुद्रावर तेलामध्ये ते मिश्रण अगदी कालवून आणि मग माडाच्या जे झाप असतात आणि त्याच्यापासून ब्रश बनवून तो चंद्रूस त्या बोटींना लावला जायचा. आणि त्यामुळे थंडी इतकी असायची की दुपारी वाळूमध्ये अक्षरशः मी लोळत पडायचो. आणि हा विश्रांतीचा काळ होता आणि या काळामध्ये मासे कमी होतात हे आमच्या पूर्वजांना माहिती होतं. पण आता सगळं इन्स्टंट जग कधी भांग येतो कधी माहिती पडत नाही. हो, आणि त्यावेळी आमच्या गलबतांवर ज्या सत्यनारायणाच्या पूजा देखील व्हायच्या. आणि आता हे सगळं कुठेतरी हरवत चाललेलं असं मला वाटतंय. आणि संक्रांतीला गलबत हमखास घरी असायची. आणि हा ब्रेक नंतर खऱ्या अर्थाने खरेदीचा सीझन होळीच्या दिवसामध्ये सुरू व्हायचा. आणि हे ज्ञान आमच्या पूर्वजांना अवगत होतं की हा काळ ह्या काळात मासे कमी असतात. पण आता हे कुठेतरी हरवत चाललेलं आहे. पण पूर्वजांनी हे कुठल्या तरी अनुभवातून केलं होतं. म्हणजे माझ्या कोळी बांधव ना, कारण मी स्वतः मासेमारी केलेली आहे. म्हणजे हे अनुभव तुम्ही अनुभवलेले आहेत का? आणि आता आपण त्या दिशेने चाललेलो आहोत का? कारण आपली कुठलीही प्रथा परंपरा अभ्यासातून आलेली आहे. यावर आपली मतं मला नक्की कळवा. नारळी पौर्णिमेला दर्याराजाला नारळ अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरुवात केल्यानंतर कोळी बांधवाला खऱ्या अर्थानं दीर्घकाळ विश्रांती मिळायची ती मकर संक्रांतीच्या दिवसात. यावेळी बोटीची डागडुजीची कामे रंगरंगोटी केली जायची. आजही काही बोटी आवर्जून करतात. हा डागडुजीचा विश्रांतीचा काळ पूर्वजांनी आपल्या अनुभवातून निवडला होता. पण आज काही बोटी या काळात मासेमारीला जातात, पण त्यांच्या हाती काही लागत नाही. परंपरेप्रमाणे या काळात मासेमारीसाठी जावं की न जावं हा ज्याचा प्रश्न. पण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या बोटीला विश्रांती हवी की नको